नमस्कार. मराठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं या विशेष चर्चा सत्रामध्ये स्वागत आहे. आणि आज आपल्या मराठी महाराष्ट्राच्या मंचावर दोन महत्वाचे व्यक्ती या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. माधुरीताई जगताप घुमरे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि हरिभक्त परायण असलेल्या ज्योती महाराज जाधवताई या शिंदखेड राजा इथून आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या आहेत. चर्चा कशावर होणार आहे हा विषय नक्कीच कळला पाहिजे. हा विषय वारकरी संप्रदाय आणि मागील 3-4 दिवसांपासून आमचे शिवक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी असलेल्या शिव महापुराण कथेबद्दल आपण बोलणार आहोत. महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये संतांचे विचार आचार आत्मसात करणं, ते विचार पुढे घेऊन जाणं हे प्रत्येक वारकरी संप्रदायाच्या पायीक असलेल्या व्यक्तीचं काम आहे. आणि अलीकडच्या वारकरी संप्रदायामध्ये काही संतांच्या गोष्टी असतील, गाथा असतील, प्रवाहांच्या गाथा मोडीत काढण्याचं किंवा मग पुसून टाकण्याचं काम सुरू आहे का यावर चर्चा सुरू आहे. मागील 3 दिवसांपासून बीडमध्ये जी कथा सुरू आहे त्या कथेबद्दल अनेक सामाजिक क्षेत्रामधले वारकरी संप्रदायामधले आणि संतांच्या विचारावर चालणारे लोक या कथेबद्दल व्यक्त होत आहेत. त्या कथेमधून आम्हाला काय मिळतंय किंवा मग कथेमध्ये चाललंय नेमकं काय. खरंच आम्हाला वारकरी संप्रदाय किंवा मग सगळ्या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या बाबतीमधल्या सांगितल्या जातात का? कीर्तन भजन तुकोबराय ज्ञानोबराय आणि विविध संत साधू संतांचे विचार आम्हाला सांगितले जातात का यावर प्रश्न जे उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळेच आपण चर्चा आयोजित केलेली आहे. मी थोडाही वेळ न दवडता ज्योतिताई महाराज जाधव यांच्याकडे जाणार आहे सुरुवातीला आणि त्यांना विचारणार आहे की जी शिवमहापुराण कथा जी सुरू आहे ही संतांच्या विचारांना धरून आहे का. कारण आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आणि त्यांचे विचार आचार आम्हाला सांगणं गरजेचं आहे. किंवा आई वडिलांची सेवा करा, आई वडिला हेच आमचे सर्व काही आहेत असं सांगण्यासाठी आम्हाला लाखो करोड रुपये द्यावे लागतात. आम्ही अलीकडच्या काळामध्ये हा वारकरी संप्रदाय बाजार करून ठेवलाय. कुठेतरी महाराज लोक फार पैसे घेतात, कीर्तन करत नाहीत, हे महाराज इतके किंमत घेतात, ते महाराज इतकी किंमत घेतात, यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेल्या आहेत. ताई मला सांगा, आम्ही अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये फार पैसे घेतात महाराज म्हणून त्यांना थोडंसं नावं ठेवतो की पैसे फार घेतात महाराज आणि त्यांना वेगळं काही सांगत नाही. तर मीच अनेक बातम्या अशा चालवलेल्या आहेत, काही प्रतिक्रिया चालवल्या आहेत की वारकरी संप्रदायामध्ये अनेक महाराज फार पैसे घेतात आणि काही महाराज फुकट सुद्धा कीर्तन करतात. मग पैसे घेणारे आणि पैसे न घेणारे हे वेगळे आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र चाकरवाडी इथे जे आमचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी जे काही शिव महापुराण कथा सुरू आहे प्रदीप मिश्रा यांची, तिथे लाखो करोडो रुपयांचा खर्च केला जातोय आणि लाखो करोड रुपये खर्च करून ही शिव महापुराण कथा आयोजित केली. याबद्दल तुमचं काही म्हणणं आहे का? पैशांची धुळदाण आहे, दुष्काळी जिल्हा असलेला बीड, याबद्दल तुमचं काही म्हणणं आहे का? सर्वांना जय हरी, जय जिजाऊ. संग्राम, तुम्ही जे आता बोललात की या पद्धतीने खरोखरच संतांचा विचार त्या ठिकाणी सांगितला जातो का, ह्या ज्या कथा असतात, सगळ्यात महत्वाचं सगळ्या प्रेक्षकांना मला अगोदर हे सांगायचं आहे की चाकरवाडी संस्थान तसेच माऊली महाराज यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. त्या संस्थेविषयी त्यानंतर त्या सगळ्या भाविक भक्तांचा मी सन्मान करते. पण अशा ठिकाणी जो कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये एखाद्या वारकरी संप्रदायाच्याच व्यक्तीचा कार्यक्रम असायला पाहिजे होता, पण अशी शिवपुराण कथा त्या ठिकाणी लावली जाते ज्या शिवपुराण कथेचा आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचा कुठेही संबंध येत नाही. कारण आपण पाहतो जेवढे संत महाराष्ट्रामध्ये आहेत, आपण जर विचार केला तर प्रत्येक जातीमध्ये सुद्धा संत आहेत आणि सगळ्या संतांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलेही संत असे नाहीत की त्यांनी अशा भाकड कथा सांगितलेल्या आहेत किंवा त्यांनी कर्मकांडाला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यांनी अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने हा जो प्रदीप मिश्रा आहे तो काही ट्रिक सांगतो की तुम्ही हे केलं तर घरात पैसा येईल, ते केलं तर असं होईल, असं कुठल्याच संतांनी कुठल्याच अभंगात म्हणलेलं नाही. कारण आपल्याकडे कोटींच्या संख्येने अभंग आहेत, पण आपल्या कुठल्याच संतांनी हे सांगितलेलं नाही. आणि त्या उलट माझा विरोध या विचाराला आहे की ही जी कथा लावलेली आहे
त्या कथेत हा महाराज काय सांगतो. काल जर मी जे काय बोलले फेसबुकला ते तुम्ही ऐकलं असेल, तर त्यामध्ये मी सांगितलं की हा चक्क आपल्याला काय करतोय की त्या पुराणामधले किती श्लोक वाचतोय, हा माणूस किती काय सांगतो त्या श्लोकांमध्ये, किंवा तो काय वाचतो नेमकं, तर त्या काय चिठ्ठ्या वाचतो. तुम्ही मला सांगा, याच्या अगोदर त्यांनी एक अशी चिठ्ठी वाचली होती की मला जी आलेली प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियेमध्ये एक महिला आहे जिला गर्भपिशवीच नाही आणि तिला मूल झालं. म्हणजे आणि मी हे बोलले सुद्धा की हे असे लोक का बोलतात की हे तपासून पाहतात की हे जे समोर बसलेली ऑडियन्स आहे, समोर बसलेले श्रोते आहेत, भक्त आहेत, हे किती येडे आहेत, यांची लेवल चेक करण्याची ती ट्रिक आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळी एखादी महिला का नाही बोलली, आता त्या कार्यक्रमात आपण जर बघितलं तर हजारोच्या संख्येने महिला असतात. मग एखादी तर महिला अशी असायला पाहिजे की तिने उठून उभं राहायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे की महाराज असं होत नसतं की ज्या महिलेला गर्भपिशवीच नाही तिला मूल होत नसतं. पण काय झालं की नंतर जेव्हा हे मीडियामध्ये आलं आणि मीडियाने उचलून धरलं, त्यावेळी मात्र हा माणूस म्हणतो की मला काय मी हमसे भूल हो गई इतकंच म्हणला तो. असं नाही म्हणला की मी दिलगिरी व्यक्त करतो, खेद गीत काहीच नाही, हमसे भूल हो गई एवढं म्हणला आणि तो विषय सारून नेला. मग हे अशा ज्या कथा आहेत, असे काहीतरी उपाय सांगायचे लोकांना. आणि तिथं किती वेळ तो सांगतो, त्या शिवपुराण कथेतले किती श्लोक वाचतो तो रोज, किती कोणते अध्याय वाचले हे ऐकणाऱ्यांना तरी माहित आहे का. मग असे जे लोक आहेत हे केवळ ती जी पब्लिक आहे त्यांना गुंतवून ठेवणं एवढंच नाही, तर त्यांना अशा काही ट्रिक सांगणं. आता मी तुझं म्हणतो एक लोटा जल, आता एक लोटा जल हर समस्या का हल. तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जो बहुजन समाज आहे, प्रत्येक व्यक्ती परेशान आहे हो घराघरातला. आणि बीड जिल्हा ज्याला तुम्हीच आता म्हणले की ऊसतोड जिल्हा, कामगारांचा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही स्वतः राहता, एवढ्या प्रॉब्लेम्स आहेत, एवढे प्रश्न आहेत त्या जिल्ह्यामध्ये, एवढे लोक परेशान आहेत. प्रत्येक म्हणजे प्रत्येक स्तरातले, असं नाही की शेतकरीच परेशान आहे, तिथं सगळे परेशान आहेत. कोणाची कोणती समस्या हल झाली. तुम्ही 7 दिवस झाले तेवढं करायले, तर कोणाची समस्या हल झाली याच्यानंतर लोकांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे की आम्हाला याचा काय फायदा झाला किंवा काय नुकसान झालं, हे लोक सांगतच नाहीत. उलट मी जो काल व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर मला लोकांनी ट्रोल केलं. मला लोक युट्यूबला पहा तुम्ही धमकी आहेत अक्षरशः माझ्या चॅनलला की तुम्ही हे असं का करता, तुम्ही याच महाराजाच्या का मागे लागले, तुम्हाला हिंदू एकत्र आलेले जमत नाही का. अरे नाही, यायलाच पाहिजे. माझ्या व्हिडिओची सुरुवातच ती आहे की असे सांप्रदायिक कार्यक्रम झाले पाहिजे ज्याच्यामधून लोक एकत्र येतात, एक आत्मिक समाधान मिळतं त्यातून. जेव्हा मी आता एखादा अभंग घेते, वाचते, किंवा एखाद्या वेळी मी स्वतः एखादं आध्यात्मिक पुस्तक वाचते, किंवा मग दुसऱ्या व्यक्तींचे मी कीर्तन पाहते स्वयंपाक वगैरे करताना, तर मला एक वेगळं समाधान मिळतं त्यातून. ही गोष्ट खूप अलौकिक आहे, ते व्हायलाच पाहिजे. पण त्या ठिकाणी असे हे जे लोक आहेत, अंधश्रद्धा पसरवणारे आहेत, हे जे लोक आहेत जे अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करत आहेत, तो अशा पद्धतीचे लोक बोलवायला पाहिजे नाही, एवढंच माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. बरोबर आहे ताई, तुम्ही अगदी परखड आणि स्पष्ट मत मांडलेलं आहे आणि तुमच्या मी शेवटच्या मताशी सहमत आहे. कारण तुम्ही जे म्हटलात ना की माझा धमक्या येत आहेत, तर मला याचही थोडंसं जरा क्यू येत आहे लोकांची. आम्हाला बीडमध्ये दुष्काळी जिल्हा आहे बीड आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. वारंवार काही ना काही गोष्टी बीडमध्ये घडत असतात आणि दुष्काळी जिल्हा असताना सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना आम्हाला डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचं काहीच घेणं पडलेलं नाही. अशा गोष्टी असताना मला बीड जिल्ह्यातल्या नेत्यांचंही थोडंसं कौतुक क्यू येते आहे की बीड जिल्ह्यातले नेते सुद्धा त्या ठिकाणी लाखो रुपये देऊन लाईनला उभे आहेत त्या महाराजांच्या चरणी माथा टेकवण्यासाठी, किंवा मग तिथलं त्यांचं जे काही उष्टा केलेलं जे काही अन्न आहे ते परत देतात. हेही मी ते त्या ठिकाणी ऐकलेलं आहे की त्यांच्याकडे एक डब्बा द्यायचा आणि ते त्या ठिकाणी ते उष्टा करून तुम्हाला परत देतील. त्याच्यामधून काय मिळतंय माहित नाही मला. मात्र इथले बीड जिल्ह्यातले काही नेते मी त्या ठिकाणी, आता कुठले नेते तर मला या ठिकाणी नाव घ्यायचं नाही किंवा काही सांगायचं सुद्धा नाही, ते नेते त्या ठिकाणी जातात आणि तिथं लाईनला उभा राहतात आणि ते लाईनला उभा राहण्यासाठी त्यांना किमान 10 ते 12 लाख रुपये द्यावे लागतात. म्हणजे अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे. आणि एकीकडे दुष्काळ आणि होरपळत असलेला जिल्हा आहे आमचा. ऊसतोड मजुरांच्या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याच्या बातम्या आम्ही पाहतो आणि इतक्या दयनीय अवस्थेमध्ये असलेला जिल्हा असताना सुद्धा नेते त्या ठिकाणी माथा टेकवण्यासाठी लाखो करोड रुपये देतात. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की वारकरी संप्रदायामध्ये आणि खरे संत होऊन गेलेले माऊली बाबा
आणि तिथलं आमचं श्रद्धास्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ते श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी बीड जिल्ह्यात एक प्रकारे त्या ठिकाणी फार मानणार म्हणजे श्रद्धास्थान असलेली आमची चाकरवाडी, त्या ठिकाणी मी जातो. तिथेच ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. फार वाईट वाटतंय. माधुरीताई माझ्यासोबत आहेत आणि 2 दिवसांपासून त्यांनी मध्यंतरी प्रशांत महाराज कदम या ठिकाणी जॉईन झालेले, त्यांचं सुद्धा या चर्चेमध्ये स्वागत आहे. माधुरीताई 2 दिवसांपासून त्या ठिकाणी व्यक्त होत आहेत की ही जी काही शिवमहापुराण कथा चाललेली आहे या कथेबद्दल त्यांनी स्पष्टपणे परखड मत मांडलेलं आहे की बुवा अलीकडच्या काळामध्ये आम्ही अधोगतीकडे जात आहोत. डेव्हलपमेंट वाढलेले असताना, जग गगनावर गेलेलं असताना, आमच्या महिला आकाशात जाऊन परत आलेल्या असताना, 8-8 महिने राहून परत आलेल्या असताना सुद्धा आम्ही पारतंत्र्यात आहोत. आणि एक महिला त्या ठिकाणी म्हणते, तुम्ही जसं त्या महिलेचा उल्लेख केला की मला मूल होत नव्हतं, मात्र ही दुसरी कुठली तरी महिला आहे, मला मागच्या काळामध्ये त्यांची शिवमहापुराण कथा पाहिली आणि मला मुलगा झालाय, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर माधुरीताईंनी व्यक्त झाल्या होत्या. तर ते शब्द मी माधुरीताईंच्या तोंडून मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना ऐकू घालू इच्छितो. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल. तुम्ही 2 दिवसांपासून सोशल मीडियावर व्यक्त होत आहात की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या महिलेचं नेमकं काय म्हणणं होतं, तुम्ही काय सोशल मीडियावर व्यक्त झालात, मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना सांगाल ताई? जय जिजाऊ संग्रामजी. खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात संतांच्या विचारामध्ये परिवर्तनाची ताकद आहे. संतांच्या विचारामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बीज रवली गेलेली आहेत आणि संतांनी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन केले आणि परिवर्तन करत असताना संत महिलांनी सुद्धा खांद्याला खांदा लावून तितकंच ताकदीनं या महाराष्ट्रात काम केलेलं आहे. जसं की आता ज्योतिताई बोलल्या ते बरोबर. आता जे मिश्राजी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आलेत, मिश्राजी बीड जिल्ह्यामध्ये आलेले असताना आपण मिश्राजीला पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळ त्या बाबांना मोठं करत आहे. कारण काल चाकरवाडीची संख्या पाहिली ना तर महिलांचं प्रमाण जास्त आहे. आणि प्रत्येक महिला किमान 10 रुपये देत असेल तर त्याची अमाऊंट किती होत असेल ह्याचा सुद्धा गांभीर्याने आपण विचार करण्याची गरज आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये श्रीमंत लोक राहत नाहीत. आजही आपले पोरं सुशिक्षित बेकार पडलेले. त्याच्यामुळे पैसा मिश्राकडे किती जात आहे हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. दुसरी गोष्ट, ह्या लोकांना आणण्याचं काम कोण करतंय? जे आपल्या मतावर मोठे होतात ते लोक त्या लोकांना आणण्याचं काम करतात. हेही तितकंच खरं आहे. आणि संतांच्या नावाखाली भोंदू बाबांचा बाजार कसा चालतो? संतांचं नाव घ्यायचं, अभंग गातेतला कधी स्पष्ट सांगायचा नाही. अभंग गातेतला स्पष्ट सांगायचं नाही. संत तुकाराम महाराजांचे विचार समाजासमोर सांगायचे नाहीत. अर्धेकाचे विचार सांगून समाजाला कसं भूलथापा द्यायचं हे ह्यांचं काम आजही चालू आहे, कालही चालू होतं आणि उद्याही चालू होतं. पण आपली एक जिम्मेदारी म्हणून ह्याला खोडून काढण्याचा प्रयत्न पुरोगामी संत मंडळीनं आणि माझ्यासारख्या एका व्यक्तीनं करायला पाहिजे, हे पण तितकंच खरं आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्त होत आहात की सगळ्या गोष्टी तुम्हाला खटकल्या आहेत तिथं. म्हणजे वारकरी संप्रदाय आमचा हा असा नाहीच आहे असं तुम्हाला स्पष्ट जाणवलेलं आहे त्याच्यामध्ये. वारकरी संप्रदायामध्ये एखादा माणूस कर्ज काढून वारकरी एखाद्या संताची किंवा मग देवाची पूजा अर्चा करावी असं आम्हाला कधीच संतांनी सांगितलेलं नाही. कर्मकांड करा याच्याबद्दल या सगळ्या गोष्टी तर कधीच सांगितलेल्या नाही. तुकोबारायांनी यांनी आम्हाला कधीच सांगितलेलं नाहीत. म्हणून आम्ही त्यापासून दूर राहिलं पाहिजे. मात्र अलीकडच्या काळामध्ये हे लोक म्हणजे हे उत्तर भारतातले लोक आहेत, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र संतांची भूमी आहे. मला ज्योतिताईंकडे पुन्हा एकदा जायचंय की वारकरी संप्रदायामध्ये आणि या प्रदीप मिश्रा यांच्या राज्यामध्ये कुठले एखादे संत होऊन गेलेत का की ज्यांनी वारकरी संप्रदाय पुढे नेण्याचं काम केलंय आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे? अशा काही एखाद्या संताचं नाव ज्योतिताई तुम्हाला आठवतंय का की प्रदीप मिश्रा यांच्या भूमीतून येणारे संत आहेत आणि देशाला दिशा देणारे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं काम असणारे एखादे संत आहेत का? त्यांचं नाव एखादं तुम्हाला माहित आहे का ज्योतिताई? नाही संग्रामजी, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो का? कारण या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले आणि सगळ्या संतांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आजही तुम्ही पहा
जर केरळचा विचार आपण केला तर केरळ शिक्षणाच्या बाबतीत पुढे आहे, तंत्रज्ञानाच्या आहे, सगळं आहे. पण हे जे राज्य आहेत, मग युपी असेल, MP असेल, त्याच्यानंतर बिहार असेल, हे राज्य महाराष्ट्राच्या कितीतरी मागे आहेत. इथं रूढी परंपरा, अंधश्रद्धा एवढ्या पाळल्या जातात. तुम्हाला सांगते, लिंबू मिरची, काळ्या बाहुल्या, हे म्हणजे हे लोक खूप त्यामध्ये अडकलेले आहेत आज सुद्धा. पण महाराष्ट्र त्यांच्या कितीतरी पुढे आहे वैचारिक दृष्ट्या महाराष्ट्र कितीतरी पुढे आहे. कारण आपल्याला या संतांचा वारसा लाभलेला आहे आणि संतांच्या विचारावर महाराष्ट्र चालतो, त्यामुळे आपण यांच्या खूप पुढे आहे. पण आता हे कशामुळे होतंय मला माहित नाही. पण तुम्ही एक माणूस, आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलं की इतके संत आहेत, एवढी मोठी संत परंपरा आहे, एवढे वैचारिक संत आपल्याकडे, एवढे अभंग आहेत, मग तुम्ही इथं एवढा बाहेरच्या राज्यातून हा माणूस आणायची गरज काय तुम्हाला? कशासाठी हे केलं जातं? आणि तुम्ही जो नेत्यांचा मुद्दा मांडला, मला काल परवा पण एका जणांनी दाखवून दिलं की म्हणे ताई, आपले उपमुख्यमंत्री तिथे तिथी आहे ना, तिथीनुसार शिवराज्याभिषेक करत होते. तुम्हाला सांगते, हे जे नेते मंडळी आहेत, मग ते खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, यांना तत्वाशी घेणं देणंच नसतं. यांना जिथे मॉब आहे तिथे फक्त जाऊन त्यांची पब्लिसिटी करायची असते. यांना काही घेणं नसतं की समोरचा माणूस काय आहे, त्याच्यामुळे समाजाचं काय नुकसान होतंय, काय फायदा होतो, याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. कारण हे लोक इतके स्वार्थी असतात, ते फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात, ते बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाहीत. कारण आपण पाहिलं, कुठलाही कार्यक्रम असू द्या, मग धार्मिक कार्यक्रमात तर अगोदर सगळ्यात पुढे असतात, ते दाखवून द्यायला की आम्ही तुमच्यातलेच आहे, उष्टा डबा खायला तयार म्हणत्या महाराजाचा तिथं. पण याचा परिणाम इतर जनतेवर काय होतो? तुमचं अनुकरण करतात नाही, लोक तुमचं बघतात ना. आज जर तुम्ही पाहिलं तर एक क्लिप अशी व्हायरल झाली की तो स्पर्श सुद्धा करू देत नाही, तो असा चाललेला आहे. म्हणजे बहुजन अस्पृश्य आहेत. अहो, तुमचा स्पर्श सुद्धा नकोय त्या माणसाला, मग तुमचे पैसे चालते का त्याला? पैसे बरे चालते. मग तुम्ही विचार करायला पाहिजे आपल्याच लोकांनी की जो माणूस तुमचा स्पर्श सुद्धा करून घेत नाही, त्या माणसाला तुम्ही आणून एवढं मोठं करताय. आणि हे अशा पद्धतीने नियोजन असावं. किती कोट्यावधी रुपयांचा खर्च त्यावर केला जातोय आज. याच्यावर कुणीच कसं बोलत नाही, मला खरोखरच नवल वाटतं. आणि मी याच्याही अगोदर बोलले होते, लॉकडाऊन नंतर जेव्हा मी त्याला पहिल्यांदा ऐकलं होतं, तर एक वेळ त्यांनी अक्षरशः तो असं भजन गात होता की संविधान को बदलो, हमको हिंदू राष्ट्र बनाना है, जय हो हिंदुस्तान. अरे म्हणले, हे कोणत्या शिवपुराण कथेत आहे? हे का करता तुम्ही? म्हणजे हाची मात्र का बोलता? म्हणजे याच्या मागे तुमचा उद्देश लक्षात येतोय ना काय? पण ज्याला डोकं आहे, ज्याला तर्क आहे, जो विचार करू शकतो, त्याच्याच ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. संग्रामजी, हे म्हणजे इतकं मोठं षडयंत्र आहे हे. संतांचा विचार तर संपवायचाच आहे या लोकांना, पण याच्या मागे अजून काय काय बऱ्याच गोष्टी आहेत. जर आपण याचा बारकाईने विचार केला तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्की दिसून येतात. मला माधुरी ताईंकडे पुन्हा एकदा जायचे. महाराज, तुमचा मोबाईल रोटेट करा, तुम्ही आडवा करा मोबाईल, त्यानंतर परफेक्ट दिसाल. ताई, तुम्ही सकाळी एक पोस्ट केली होती सोशल मीडियावर आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की महिलेचा, आता ज्योतिताईंनी सुद्धा तो उल्लेख केला की महिलांचा स्पर्श चालतच नाही, पुरुषांचा चालत नाही. एक महिला असं म्हणत होती व्हिडिओमध्ये की मी मागच्या कथेत आले होते आणि तिथं मला कथा ऐकल्यानंतर मुलगा झालेला आहे, असं त्यांचं महिलेचं म्हणणं होतं. तर इथं ताईंचं म्हणणं आहे, इथं पुरुषांचा सुद्धा स्पर्श होत नाही, करू दिला जात नाही. मग तिथं त्या महिलेला कसा नेमका मुलगा झाला? कारण या चिंतनाच्या आणि विचाराच्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही मगाशी बोलत असताना एक प्रकारचा महत्वाचा मुद्दा मांडला की या कथेकडे महिलांचा फार मोठा कल आहे, सगळ्यात जास्त त्या ठिकाणी महिला आहेत. म्हणजे इथं कुठंतरी हेप्नोटाईज सारखा हा सगळा प्रकार आहे का? आणि गावातले मूळ प्रमुख लोक जे आहेत, ते प्रमुख लोक त्या ठिकाणी जात असल्यामुळं गावातले इतर काही लोक सुद्धा त्या ठिकाणी प्रकर्षाने जातात. मी सकाळीच मगाशी बोलत असताना उल्लेख केला की त्या ठिकाणी प्रमुख लोक त्या ठिकाणी जात असल्यामुळं इतर लोक जे आहेत, मग त्यामध्ये सरपंच असतील किंवा मग स्थानिक जिल्हा परिषद नेते असतील किंवा मग कुठल्या एखाद्या पक्षाचे जिल्हा प्रमुख असतील, हे त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार करतात, हे थोडक्यात म्हणल्यामुळं. आणि मग छोटे मोठे लोक सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत, काही लोक पैसे देत आहेत. तुम्ही सुद्धा उल्लेख केला की एक महिला जर 10 रुपये देत असेल तर तिथे लाखो लोक आहेत, मग करोडो रुपये जमा करून घेऊन जायचं, हे सगळा प्रकार आहे. काय नेमकी पोस्ट होती तिथं, तुम्हाला काय म्हणायचं आहे ताई, माधुरी ताई? संग्रामजी, मला असं म्हणायचं होतं
की म्हणजे आज बघा, म्हणजे तो महाराजाला तुमचा माझा स्पर्श चालत नाही, आणि महिला म्हणते की मला कथा ऐकल्यामुळं बाळ झालं, बरोबर. आणि ते बाळ बी एवढं बरोबर. सुंदर तिचं बाळ बिचारीचं, पण ते महाराजावर लोटते ह्याचं वाईट वाटलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे महिला किती अंधश्रद्धेला बळी गेल्या आता हे विशेष आहे. आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, नवसाने पुत्र होते तर का करणे लागे पती. बरोबर. आणि ह्या अभंगाला अनुसरून कुठंतरी संतांचे विचार बाजूला ठेवून ह्या भोंदू बाबाच्या नादी लागून ह्या महिलांनी स्वतःच वाटोळं करून घेण्याचं ठरवलंय असं तरी दिसतंय. कारण तुम्ही नाही, स्पष्ट ह्या म्हणताय सगळ्या गोष्टी की महाराजाच्या कथेला आल्यामुळं बाळ झालं. बोला काय म्हणले. नाही म्हणजे हे सगळं स्पष्ट आहे. आम्हाला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी अधोगतीकडे घेऊन जात आहेत. आम्हाला कुठेतरी ह्या सगळ्या हो, हो, हो. गोष्टी पारतंत्र्यात घेऊन जात आहेत. आम्हाला आमच्या गरिबीसारख्या खाईमध्ये लोटण्याचा हा सगळा प्रकार आहे. मी पाहिले अनेक हो. त्या चॅनलमध्ये, त्यांच्या युट्यूबला त्यांचे अनेक चॅनल आहेत आणि त्यावर तो कार्यक्रम लाईव्ह असून तिथं लाखो लोक बघतात. इकडे मात्र हो. 10,000 रुपयांपासून लाखांपासून ते ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जात आहेत. ज्योतिताईंकडे मला पुन्हा जायचंय. ताई, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना सांगितलं होतं की लाखो रुपये जमा केले जात आहेत. आम्ही एखादा महाराज जर 50,000 रुपये घेत असेल त्याच्यात मी स्वतः बातम्या केलेल्या आहेत की मोफत कीर्तन केलं पाहिजे, तुकाराम महाराजांचे प्रमाण देऊन मोफत कीर्तन केले पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये 50,000 रुपये एखादा महाराज घेत असेल, मग इंदुरीकरांची फार चर्चा होती की फार पैसे घेतात, थोड्याच वेळ कीर्तन करतात, असे लोक काही म्हणणार आहेत. आणि मी सुद्धा त्याला सहमत नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारांनी पैसे घ्यावेत आणि पैसे घेऊन कीर्तन करावं, याला मी सुद्धा सहमत नाही. मात्र इकडे आम्ही त्याला सहमत नसताना आम्ही बिनबोबाटपणे लाखो रुपये महाराजांना देतो. हे कशासाठी चाललेलं आहे? हेच मला असं वाटतं की 7 दिवसांमध्ये महाराज लाखो नाही करोडो रुपये आमच्या बीड जिल्ह्यातून घेऊन जाणार आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडं करोड रुपयाची मालमत्ता आहे, त्यांनी पैसे देऊ द्या. मात्र शेतकऱ्यांनी पैसे देणं हे मला थोडंसं वाईट वाटतंय की 2-2 रुपयाला महाग असलेले शेतकरी आमच्या आता पेरणीचे दिवस आहेत आणि पेरणीच्या दिवसांमध्ये आम्हाला एखादी बियाणाची बॅग जर 1000 रुपयाची बॅग जर 1100ला लावली तर शेतकरी ती घेऊ शकत नाही. इतकी आमची चंदी आणि इतकी आमची दयनीय अवस्था असते. मात्र त्याच शेतकऱ्यांना कुठं कुठं जर 10,000 रुपये द्यावे लागणार असतील तर अत्यंत दयनीय आणि चुकीची गोष्ट आहे. मी ऐकलेलं आहे की महाराजांच्या पहिल्या रांगेमध्ये बसण्यासाठी 10 लाख रुपये दिले जातात आणि तिथं रांगेमध्ये उभा राहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी काही 20 लाख रुपये दिले जातात. ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, अत्यंत धक्कादायक आणि भयानक गोष्ट आहे दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये. या सगळ्या गोष्टी कितपत योग्य आहेत ताई, ज्योतिताई? आता पैशाचा विषय असा आहे की आपण बघितलं तो जे काय घेतो, आता आपल्याला परफेक्ट आकडाच माहित नाही, ते देणाऱ्याला त्याला माहित आहे, पण ते लाखोंनी घेतो एवढं मात्र नक्की आहे. मी हे पण एका जणाची क्लिप पाहिली होती की त्यांना जर आपल्या घरी नाश्त्याला बोलवायचं असेल तर तो माणूस काहीतरी मुगाची डाळ आणि भाकर खातो, तर ते खाण्याचे तो काहीतरी लाख रुपये घेतो, म्हणजे तुमच्या घरी येऊन नाश्ता करण्याचे वगैरे. ते तर आहेच, पण मला सगळ्यात महत्वाचं हे सांगायचंय की आतापर्यंत तो जेवढ्या वेळा महाराष्ट्रामध्ये आला आणि तो जर म्हणतो की मी भोले बाबाचा भक्त आहे, मी शिवपुराण करतो किंवा मी शिवाचा खूप मोठा भक्त आहे, मला सांगा तुम्ही अशी एखादी क्लिप दाखवून द्या की तो महाराष्ट्रातल्या किती ज्योतिर्लिंगाला गेला किंवा किती ठिकाणी तो गेला. आता परळी, तो बीड जिल्ह्यात आलेला आहे, तर परळीत तो गेला का, वैजनाथाला गेला का, तिथं त्यांनी काही दान केलंय का? तो कुठेच रुपया सुद्धा दान करत नाही. मग अशा माणसाला मात्र आपण त्याच्या पायावर डोकं टेकून पुन्हा त्यालाच पैसे देतो, म्हणजे हे किती वाईट आहे. आणि आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार आहेत, आता आपल्याला हे प्रमाण दिलं जातं की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. तुकोबाराय म्हणायचे की भुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. म्हणजे कीर्तनकाराने स्वतःची भुक्याची डब्बी सुद्धा खिशात नेली पाहिजे आणि ते जे पुष्पमाळा घालतात, हार घालतात कीर्तनकाराला, ते सुद्धा घातला नाही पाहिजे. असं तुकोबाराय सांगतात की जिथं तुम्ही कीर्तनाला जाल तिथलं अन्न सुद्धा घेऊ नये. पण आता काय झालं की काळ बदलला, वेळ बदलली, आता आपल्याला जाण्या येण्याचा खर्च लागतो, गाडी लागते, 4 माणसं सोबत लागतात, हे सगळं आहे म्हणून ठीक आहे. पण तरी मध्ये आपण पाहतो की हे महाराज लोक जे मानधन घेतात, कोण 50 घेतं, कोण 60 घेतं, यावर एवढं मोठं वादंग झालं होतं. पण मला तर असं वाटतंय की जर बाहेरून येणारा माणूस कोट्यवधी रुपये इथून नेत असेल तर काय हरकत आहे आपल्या लोकांनी 50-50 हजार घेतले तर. त्यात मी तर नाही, मी तुम्हाला सांगते आम्हाला एवढं हे करतात तो लोक. मला तर अक्षरशः तुम्ही त्या चळवळीत काम करता, मग तुम्ही इतकं कसं मानधन घेता?
मला आतापर्यंत कुणीही म्हणाव की ज्योतिताईनं स्वतः इतकं मानधन सांगितलं. मी तर फक्त काय सांगते की माझ्या गाडीचा एवढा खर्च राहील, त्याच्यावर तुम्हाला काय द्यायचं ते द्या. कारण मी जर आकडा सांगितला तर लोक मला लगेच म्हणतात तुम्ही चळवळीत काम करता, तुम्ही इतकं मानधन कसं काय घेता. आणि खरोखरच मी चळवळीसाठी, त्या विचारासाठी, मराठा सेवा संघाच्या विचारासाठी मी कुठेही म्हणजे जायला तयार आहे, तेवढ्या माझ्या नुसत्या गाडीच्या भाड्यात सुद्धा. कशामुळे की हा विचार तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, ही माझी तळमळ आहे. म्हणून माझ्या बाबतीत मानधनाचा प्रश्न येत नाही. पण जर काही कीर्तनकार लोक महाराष्ट्रामध्ये घेत असतील मानधन तर त्यांना दिलं पाहिजे ना. तिथं तुम्ही इतकी घासगीस करता आणि आज हा माणूस बाहेरच्या राज्यातून आला आणि त्याच्यासाठी तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करता. होऊ द्या ना, महाराष्ट्रातले लोक मोठे होऊ द्या, काय फरक पडतो. पण असं नाही, आपले लोक कोणत्या दिशेने विचार करायला लागलेले आहेत आणि कोणत्या दिशेला हे सगळं नेऊन ठेवणार आहेत कळत नाही. कारण गरजच नाही, मी तर सांगते, एक तर आपल्याला अशा कार्यक्रमांची गरजच नाही. आणि त्यातही जर अशी कोट्यावधी लाखो रुपयांची जर त्या ठिकाणी लूट होणार असेल तर मात्र हे म्हणजे हा विषय अतिशय गंभीर आहे. आणि संप्रदायाने तरी मी तुम्हाला सांगते, वारकरी संप्रदाय यांना टक्कर देऊ शकतो. कारण हे जे लोक आहेत, एकटा प्रदीप मिश्राच नाही, तो जो धीरेंद्र शास्त्री आहे, त्याच्यानंतर तो एक अनिरुद्धाचार्य काहीतरी आहे, तर या लोकांना टक्कर फक्त वारकरी संप्रदाय देऊ शकतो. कारण वारकरी संप्रदायाकडे ती विचारधारा आहे आणि ती ताकद आहे, त्यामुळे वारकरी संप्रदाय यांना टक्कर देऊ शकतो. पण दुर्दैवाने वारकरी संप्रदाय अशा लोकांचे कार्यक्रम जर आयोजित करत असेल तर मात्र आता हे गंभीर आहे हे सगळं. नाही, मला त्यावरच बोलायचंय. मला वारकरी संप्रदायाच्या विषयी बोलायचं आहे की वारकरी संप्रदायाची मग आमची ती काही संस्थान आहेत, आळंदीचे संस्थान आहे किंवा वारकरी संप्रदायाचे फार मोठे कीर्तन आहे, मग ते बंडातात्या कराडकडे असतील, त्यांना फार बोललं जातं की वारकरी संप्रदायाचे जुने महाराज, जोग महाराजांची संस्था असेल, यावर काही का बोलत नाहीत महाराज. म्हणजे एरवी ते एकमेकांवर टीका करत असतात, हे इतके पैसे घेतात, ते किती पैसे घेतात. मग या मिश्रांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातली वारकरी संप्रदायातले कीर्तनकार महाराज का बोलत नाहीत? त्यांना आपल्याच महाराष्ट्रातल्या काही लोकांची थोडीशी अडचण होते, मग ते का बोलत नाहीत? किंवा मग वारकरी संप्रदायातले महाराष्ट्रातले का लोक यावर व्यक्त होत नाहीत? आता प्रदीप मिश्रा हे काही पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले नाहीत, पण अनेक वेळा त्यांनी येऊन महाराष्ट्रामध्ये पैसे घेऊन गेलेले आहेत. त्यावर हे महाराज का बोलत नसतील? किंवा वारकरी संप्रदायात महाराष्ट्रातले जे काही मोठमोठे नावं आहेत हे लोक यावर का बोलत नसतील? त्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही, त्यांच्यामध्येच मतभेद आहेत ना. त्यांच्यामध्ये जर एकी असले असते, विचार असला असता की जसं आज आम्ही पुरोगामी विचार माझ्या कीर्तनातून मांडते, तर पुरोगामी लोक माझ्या पाठीशी आहेत. मी तुम्हाला सांगते, मी असं बोलते याचा अर्थ मी एकटी आहे असं नाही. कारण माझ्या मागे पुरोगामी जेवढे विचार आहेत, जेवढे कीर्तनकार आहेत, ते सगळे माझ्या मागे उभे आहेत, म्हणून मी हे सगळं बोलू शकते. तर तसं त्यांच्यातच त्यांचे मतभेद असल्यामुळं ते दुसऱ्याला म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते विरोध करू शकत नाहीत किंवा त्याचा गांभीर्याने विचारही झालेला नाही. जसं मी आता सांगितलं तुम्हाला, एक वेळ अशी होईल की जर हे लोक बाहेरच्या राज्यातून, आज प्रदीप मिश्रा आला, तो धीरेंद्र शास्त्री आला, अजून परत तो अनिरुद्धाचार्य आला, एक जण जर बाहेरच्या राज्यातून येत राहिले तर वारकरी संप्रदायाची काय अवस्था होईल याचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की याचा विरोध करायला पाहिजे. आज असं वाटतच नाही ना लोकांना की आपलं यामुळे काही नुकसान होतंय. आणि महाराज लोकांचं होण्यापेक्षा समाजाचं होतंय ना नुकसान, हे किती महत्वाचं आहे. समाजाचं किती नुकसान आहे तुम्ही सांगा. तो जो अशा ट्रिक सांगतो, मध्ये तो म्हणला की काय त्या शिहोरला चला, तिथं एक मी रुद्राक्ष देतो आणि तो 2000 रुपयाला रुद्राक्ष, आणि तो रुद्राक्ष तुम्ही घरी ठेवला की आपोआप पैसा येतो. आणि तुकोबाराय म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. म्हणजे तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर उत्तम व्यवहार केला पाहिजे, म्हणजे चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगल्या कामातूनच पैसे मिळवले पाहिजे. असे फुकट धंदे सांगितलेलेच नाही आपल्या संतांनी. पण हा म्हणतो की एक मणी घरात ठेवा आणि आपोआप पैसा येईल. आपोआप पैसा कसा काय येईल? आणि पुन्हा ह्याला म्हणजे पर्याय दुसरा काय आहे तर मग तुम्ही हे अशी बेलपत्री व्हा, तसं करा, असं करा. हे जे आहे ना, मला तर काय वाटते, आता मी संग्रामजी काल 1-2 लोकांना बोलले बीड जिल्ह्यातल्या, तर मी म्हणले हे असं कसं काय? तर म्हणले नाही ताई, आम्हालाही ते पटलेलं नाही, पण कशी काय गर्दी झाली काही कळलं नाही, आम्हालाही काही पटलं नाही, पण हे का झालं हेच कळलं नाही. तर मला तरी असं वाटतंय की हा जो ट्रिक सांगतो ना, तर लोक कदाचित त्या ट्रिक साठी जात असतील का? कारण माहितीये का, असं काहीतरी सांगतो हा की हे केलं तर तुमचा हा लाभ होईल. आता जसं त्यांनी काल सांगितलं
की आस्था चॅनल चालू ठेवलं, ती जे चिठ्ठी वाचतो तो, की एक माणसाची तो चिठ्ठी वाचत होता की आस्था चॅनल मी म्हणजे कॅन्सरचा पेशंट होतो आणि आस्था चॅनल मी रोज पाहतो, आस्था चॅनल माझ्या म्हणजे टीव्हीवर शिवपुराण पाहतो आणि त्यामुळे माझा कॅन्सर राहून गेला. तर म्हणजे किती वाईट आहे हे सगळं. आस्था चॅनल पाहिल्याने तुमचा कॅन्सर राहतो आणि लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आस्था चॅनल जेवढा वेळ चालू राहील तेवढा त्याचा टीआरपी वाढणार आहे, जेवढा त्याचा टीआरपी आहे तेवढा त्याला फायदा होणार आहे त्या मालकाला, आणि त्याचा मालक कोण आहे? प्रदीप मिश्राच आहे. मग हे एवढं समजण्या इतकं कसं म्हणजे हे असू शकतं? देवानी बुद्धी दिली ना, लोक का विचार करत नाहीत? मला याचाच प्रश्न पडतो की तुम्हाला समोरचा माणूस काय सांगतो. अहो तुम्हाला सांगते, मध्ये कोणती तरी मिरवणूक निघाली होती तिथे मध्य प्रदेशात, कोण्या तरी व्यक्तीला जवळ जाऊ दिलं नाही म्हणून त्यांनी लांबून नारळ फेकला, तो त्याच्या टकलावर लागला आणि तो जेव्हा लागला तेव्हा त्याचं डोकं फुटलं तर हा काय आस्था टीव्ही पुढे बसला का? हा दवाखान्यात गेला, यांनी टाके लावून घेतले. त्याच्यानंतर तो म्हणतो की आता काही दिवस कथा बंद राहतील कारण मेरे सिर में नारियल लगा म्हणला, असं तसं. मग हा का बरं आस्था टीव्ही समोरच बसला नाही, कशाला दवाखान्यात गेला? मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही पाहून पण लोक, अहो मला काल तुम्ही सांगते अशा कमेंट्स आहेत की आम्हाला अनुभव आहे, तुला काय लागलं बाई बोलायला? अरे मला काही लागलं नाही, माझं नुकसान नाहीच आहे याच्यात. बुडती हे जन न देखावे डोळा तुकोबार आहे म्हणतात. तुम्ही बुडताय ना, याचा त्रास होतो, ज्याला समजतं त्याला खरंच त्रास होतो की तुमचं हे नुकसान हे तुम्हाला कळणं, आणि आम्ही सांगायला ते तुम्हाला ऐका वाटत नाही. किती कठीण आहे. मला अशा घाणेरड्या कमेंट्स केल्यात लोकांनी युट्यूबला की ही बाई अशी आहे, ही बाई तशी आहे. अरे पण हे मी तुमच्यासाठी सांगायले, माझं घर कधीच फुटणार नाही याच्यामध्ये, कारण आम्ही म्हणजे वैचारिकता तेवढी आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही हे अशा बुवा बाबाच्या तर नादीच लागत नाही. आणि जेव्हापासून मी या संप्रदायामध्ये आले, या क्षेत्रामध्ये उतरले, प्रचंड वाचन करते मी. नामदेव रायांपासूनचा आपला जो वारकरी संप्रदाय आहे, अहो नामदेव रायांचे पंजाबमध्ये मंदिर आहे. एवढा मोठा विचार त्यांनी भारतभर पसरवला आणि आपले लोक अशा बुवा बाबांच्या मागे लागतात, तेव्हा खरोखरच या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटतं की हे सगळं महाराष्ट्रामध्ये होतंय. ताई खूप खूप धन्यवाद. आणि मला पुन्हा ते माधुरीताईकडे जायचं आहे. ते बीड जिल्ह्यामधले आहेत, तुम्ही तरी बीड जिल्ह्यामध्ये नसताना तुम्हाला फारच बीड जिल्ह्याची काळजी आहे. त्या बीड जिल्ह्यामधले आहेत, तर बीड जिल्ह्यातल्या लोकांना त्या सोशल मीडियावर व्यक्त होतात, मराठी महाराष्ट्र मंचावरती आल्यात आणि त्यांचं मी आभार व्यक्त करतो. ताई, बीड जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगाल? तुम्ही एक महिला आहात आणि महिलांचे दुःख महिलांना जाणून असल्यामुळं तुम्हाला कुठेतरी व्यक्त व्हावं वाटलं. बीड जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगाल? शेतकरी आहेत, शेतमजूर, नुसते तिथं श्रीमंत लोकच नाही जात, शेतकरी शेतमजूर सुद्धा त्या ठिकाणी जातात. तुम्ही बीड जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगाल किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, तुम्हाला फायदा कसा होऊ शकतो? त्यांनी जरा थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की आताच त्यांनी उल्लेख केला की त्यांना ज्यावेळेस नारळ जिल्ह्यातल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी का कळत नाहीत? इतकं भोळं पण बीड जिल्ह्यातल्या लोकांनी का दाखवावं आणि थोडंसं शहाणं व्हावं, यासाठी तुम्हाला काही सांगायचं आहे का माधुरीताई? सगळ्यात महत्वाचं, बीड जिल्ह्यातल्या महिलांना मी सांगू इच्छिते की प्रदीप मिश्रा हे संत नाहीत, ते पुजारी आहेत. हे पहिलं त्यांनी समजून घेतलं पाहिजे. संत जेव्हा सांगतात तेव्हा विचार असतात आणि पुजारी सांगतात तेव्हा थोतांड असतं. आणि या थोतांडाला महिलांनी बळी न पडता स्वतःचं काम करावं. स्वतःचा 10 रुपये ना 1 रुपयाही त्या महाराजांच्या पायी गेला नाही पाहिजे, याची महिलांनी जास्त दक्षता घेतली पाहिजे. तुम्ही जे संग्रामजी मगाशी म्हणलात, या प्रदीप मिश्राच्या कार्यक्रमाला लोक का गोळा होतात, त्याचं कारण असं आहे, घरातली जर आई जात असेल तर ते मुलं जाणारच की त्या कार्यक्रमाला. गावचा सरपंच जात असतील तर सदस्य आणि कार्यकर्ते जाणारच की त्या कार्यक्रमाला. आणि जर आमदार जिल्हा परिषद सदस्य जाणार असतील तर त्यांचे कार्यकर्ते जाणारच, त्यांच्या घरचे जाणारच. म्हणजे ह्या लोकांना मोठं करण्यात हे लोक आहेत आणि ह्या लोकांमुळे बीड जिल्हा मागास आहे, हे सुद्धा म्हणजे महिलांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या बीड जिल्ह्यातल्या. आणि उलट सत्य भूमिका, सत्य बोलणाऱ्या लोकांना ह्या लोकांनी साथ दिली पाहिजे. ते सोडून दुसरंच काही करत बसले तर आमच्या अगोदर त्यांच्यावर संकट येणार आहे. कारण आम्ही सतर्क असणार आहेत, आम्हाला फसविण्यापासून सतर्क असणार आहे. आता राहिला प्रश्न ते तुम्ही मगाशी म्हणले
की म्हणजे तुम्ही काय सोशल मीडियावर जी मी कमेंट केली की बाबा म्हणजे स्पर्श न होता बाळ होण्याचं, महिलांना मी सांगू इच्छितो प्रत्येक महिला ही आई होते. आई होत असताना की दोघांना एकत्र आल्याशिवाय तिसरा जन्म किंवा जीव तयार होत नाही. तरी सुद्धा महिला त्या बाईला कमेंट करून पोस्ट करून मिश्राचं वरदान, मिश्रांची पुण्याई, प्रदीप मिश्राच्या प्रवचनाने तुम्हाला पुण्य झालं म्हणजे कमेंट ऐकून वाईट वाटतं आणि हसू सुद्धा येतं. म्हणजे किती तुम्ही हे म्हणजे आणखी किती अंधश्रद्धेमध्ये बुडणार आहात असं. आणि महिलांना एवढंच आवाहन करते की कृपया अंधश्रद्धेमध्ये बुडू नका आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. आणि ज्या महिला वैज्ञानिक दृष्टिकोन जगतात किमान त्यांच्या बरोबर जरी नाही राहिलात तरी त्यांच्या सोबत राहा. म्हणजे त्यांना नाही बोललात काहीतरी सोबत राहा. जी जी, खूप खूप धन्यवाद ताई दिलेल्या वेळाबद्दल. मी पुन्हा एकदा शेवटी थोडा वेळ घेतो ज्योतिताईंचा. ताई, वारकरी संप्रदायाला तुम्हाला काही आवाहन करायचं आहे का? वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मी म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय, तुम्ही वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकार मंडळींना काय आवाहन करणार आहेत का? जसं राजकारणामध्ये काही गोष्टी झाल्यानंतर तिथून एक पत्र निघत होतं की राजकारणामध्ये आम्हाला उडू नका किंवा मग काय, तर वारकरी संप्रदायामधून असं काही पत्र एखादा निघण्याचा काही प्रकार होऊ शकतो का? तुमचं कोणाचं काही बोलणं झालेलं आहे का? किंवा मग तुम्ही कोणाला आवाहन करणार आहेत का महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये? किंवा मग असं आवाहन करणार आहात का की वारकरी संप्रदायाला प्रदीप मिश्रांच्या कथेमुळे काही परिणाम होतोय का, काही नुकसान होतंय का, होत आहे का किंवा नाही का, याबद्दल वारकरी संप्रदाय काही व्यक्त होणार आहे का? महाराष्ट्रातल्या वारकरी मंडळींकडून काही व्यक्त होणार आहे असं काही आवाहन करणार आहेत का तुम्ही? नाही, मला असं म्हणायचंय की आव्हान मी करून मी एवढी मोठी नाहीच आहे. मी तुम्हाला सांगते की मी आव्हान करेल पण त्यातून असं पत्र वगैरे निघेल हे होणे नाही. कारण हे जे वारकरी आहेत जेव्हा वारकरी संप्रदाय म्हणून एकत्र आले तर ते होऊ शकतं. पण जर तुम्ही इकडे हिंदू म्हणून एकत्र आले, तुम्ही इकडे अजून कोणी वेगळे म्हणून एकत्र आले तर या ठिकाणी ते होणे नाही. कारण आपण पाहिलं जो धीरेंद्र शास्त्री एका कार्यक्रमात म्हणला होता की तुकोबारायांना का म्हणला तो की संसाराला एवढे कंटाळले होते आणि त्यांची बायको त्यांना रोज मारत होती म्हणून संत तुकाराम संप्रदायाकडे वळले, देवाच्या भक्तीकडे वळले. अशा बोलणारा धीरेंद्र शास्त्रीसाठी तुम्हाला आठवत असेल तर देहू मध्ये पायघड्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे हे याच्यावर काही पत्र निघेल वगैरे असं मला काही वाटत नाही. पण ज्यांना ज्यांना याचा म्हणजे विरोध करता येतो त्यांनी निदान आपली भूमिका मांडली पाहिजे. जसं आता माझा वैयक्तिक स्वार्थ याच्यामध्ये काहीही नाही, पण हे तिथं माऊली महाराजाच्या संस्थानाच्या कार्यक्रमात होतंय याचं मला वाईट वाटलं आणि म्हणून मी काल व्यक्त झाले. तसं प्रत्येकाने निदान आपलं मत मांडलं पाहिजे. कारण आज जे कीर्तन परंपरा आहे आपली, आपण पाहतो की कीर्तनामधून आपण संतांचा विचार सांगतो. कुठलाही कीर्तनकार मला तरी वाटत नाही की एक बेल पत्री वाहन तुमचं लेकरू पास होईल असं कीर्तनकार सांगत नाहीत. ठीक आहे, ते काही जोक सांगत असतील, काही दुसरे काही मनोरंजनात्मक काही गाणे पिणे म्हणत असतील, पण असे जे ट्रिक आहेत त्या सांगत नाहीत. कारण यांना माहित आहे आपण संतांचा विचार सांगतो. जी नामदेवरायांची गादी आहे त्या गादीवर आपण उभे आहोत आणि याच्यातून काय व्यक्त झालं पाहिजे हे माहित आहे. पण असं असताना सुद्धा जर आपण या लोकांचा विरोध करत नसू किंवा यांच्याबद्दल व्यक्त सुद्धा होत नसू, विरोध तर जाऊ द्या, व्यक्तही होत नसू, तर हे खरोखरच खूप गंभीर आहे. अनेक लोकांनी पुढे यायला पाहिजे. आणि तो जे सांगतोय अजूनही ऐका, माझा शिवपुराण कथेला विरोध नाही, माझा वैयक्तिक प्रदीप मिश्रांना विरोध नाही. फक्त ते ज्या पद्धतीने तिथं अंधश्रद्धा पसरविण्याचं काम करतात, ज्या पद्धतीने महिलांना ज्याला आपण काय म्हणू की त्यांना एका वेगळ्या वाटेला घेऊन चाललेले आहे. किंवा तुम्ही अभ्यास नाही केला तर चालतो, तुमचं लेकरू पास होईल, एक लोटा जल. मी तर त्याचं एक असं विश्लेषण ऐकलं की एका पत्रकाराने त्याला विचारलं तुम्ही एक लोटा जल हर समस्या का हल कसं काय म्हणता, तर तो म्हणतो जेव्हा तुम्ही लोट्यामध्ये जल घेता उसमें आप जब पाणी भरते हो तो घर की निगेटिव्हिटी उसमें आती है. म्हणजे अरे काही तर्क आहे का नाही, घरातली निगेटिव्हिटी तांब्यात येते आणि ते देवावर होतायचं. कोणत्या पुराणात सांगितलंय की घरातली निगेटिव्हिटी देवाला वाहून यायची? म्हणजे हे काय आहे, काय आहे की नाही याला तर्क, काही बुद्धी लोकांना? म्हणजे तो काही सांगतो, लोक काही ऐकतात. तर या सगळ्या गोष्टीला माझा विरोध आहे. आणि पुन्हा एकदा सांगते की माऊली महाराज या संस्थांविषयी मला प्रचंड आदर आहे, त्याबद्दल आपलं काहीच दुमत नाही. पण ही जी पुराण कथा आहे आणि यामधून जे काही सांगितलं जात आहे हे मात्र अतिशय भामटेपणा आहे, दुसरं काहीच.
ते शेवटचे शब्द ऐकायला आले नाहीत. मला वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. नाही, इथं प्रचंड पाऊस चालू आहे. बर बर बर. आपण संपूयात आता. आपण वेळही झालेला आहे, आपण संपूयात. तर तुम्ही दोघींनी दिलेल्या वेळाबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही जसं सांगितलं शेवटी की आमचा प्रदीप मिश्रा यांना वैयक्तिक विरोध नाही, आमचा शिवपुराण महाकथेला अजिबात विरोध नाही. आमचा विरोध यासाठी आहे की ज्या ठिकाणी जी संतांची भूमी आहे, त्या संतांच्या भूमीवर संतांचीच विचारधारा चालणं गरजेचं आहे. संतांचे विचार काय आहेत हेच लोकांमध्ये सांगणं गरजेचं आहे. लोकांमध्ये ते विचार जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून संतांचे विचार त्या ठिकाणी जात नाहीत, तिथं भलतंच काहीतरी जात आहे. वेगवेगळ्या ट्रिक सांगितल्या जात आहेत, त्या कुठल्याही विज्ञानाला धरून नाहीयेत, कुठल्याही वारकरी संप्रदायाच्या विचाराला धरून नाहीयेत. हे सगळे विचार त्या लोकांमध्ये जात आहेत आणि त्यामुळे लोक त्याला बळी पडतायत, पैसे देत आहेत. आणि बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून अत्यंत चुकीच्या या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुणीतरी लोकांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, असं या ठिकाणी एकंदरीत या चर्चेमधून एक जो विषय निघालेला आहे, त्याचा सारांश निघाला, त्याचा बोध निघालेला आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल ज्योतिताई जाधव आपले खूप खूप आभार. आणि माधुरीताई घुमरे यांचे सुद्धा खूप खूप आभार. या ठिकाणी मराठी महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी मी तुमचे मानतोय आणि चर्चेला याच ठिकाणी इथेच थांबतोय. तुम्हा दोघींचे खूप खूप आभार मराठी महाराष्ट्राच्या वतीनं. तर या दोघी ज्योतिताई जाधव या वारकरी संप्रदायामधून होत्या, त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडत होत्या. आणि सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई घुमरे या ठिकाणी होत्या. त्या बीडमधून असतात आणि बीडमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी परखड बोलण्याचं काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि त्यांनी नेहमी चळवळीत राहून कामं केलेली आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, महात्मा फुलेंचा विचार असेल, शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, या सगळ्या विचारांना धरून त्या बीड जिल्ह्यामध्ये काम करत असतात. आणि त्यांनी आज परखड म्हणजे कुणी बोलायला तयार नसताना स्पष्ट आणि परखड मत या ठिकाणी मांडलेलं आहे. ज्योतिताई जाधव यांनी सुद्धा त्यांचं मत अत्यंत परखडपणे या ठिकाणी मांडलं. त्यांनी सांगितलं की मी काल व्यक्त होत असताना मला शिव्या देण्यात आलेल्या, वेगळ्या पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, मात्र मी या सगळ्या गोष्टीला अजिबात घाबरणार नाही, मत मांडत राहणार आणि सगळ्या लोकांना आवाहन करावं. त्यांनी माझा शिवमहापुराण कथेला अजिबात विरोध नाहीये, प्रदीप मिश्रांना विरोध नाहीये, मात्र ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला चूक म्हटलं पाहिजे म्हणून त्यांनी जे आहे ते बाजू मांडलेली आहे. काल त्यांनी त्यांच्या चॅनलवर बाजू मांडलेली आहे आणि आज त्यांनी मराठी महाराष्ट्र मंचावर सुद्धा येऊन परखडपणे बाजू मांडलेली आहे. मराठी महाराष्ट्र सुद्धा हेतू हा कुठल्याही साधू संतांना बदनाम करण्याचा नाहीये किंवा मग चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा विरोध नाहीये किंवा महापुराण कथेला विरोध नाहीये, प्रदीप मिश्रांना विरोध नाहीये. त्यांची जी सांगण्याची पद्धत आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांना कुठेतरी छेद देऊन काही वेगळ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी काही पद्धत आहे त्याला मराठी महाराष्ट्र सुद्धा विरोध आहे. एवढंच या चर्चेमधून तुम्हाला सांगतोय. या चर्चेसाठी इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.